तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. मी दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आज आम्ही ब्लॉगला रँडम स्टार्ट केला आहे. काय करतो माऊस रँडम स्टार्ट केला आहे असंच. आज आमच्या घरात काय काय होतं ते बघा. मला खायला भेटलं. हे असं चोरून चोरून ठेवणार हे इथं. अगं ते कामाच्या वेळेस भूक लागल्यावर खायला येते. मी खाल्ला नाही पाहिजे म्हणून. हो, अजून काय असं काय? असं सगळ्यांना तुझी तब्येत बघून कळते तू किती खात असतील ते. मग जास्त वाटते माझ्या अंगी नाही लागत ते. कुठे जात? इथं जात. मग अंगी काय लागत नाही? माहित नाही मला. मी जाडच होत नाही तर ते पण खाऊ. तेवढं एक आहे ती सकाळी 7 वाजल्यापासून खाते, पण जाड का होत नाही ते कळत नाही. सकाळी थोडं थोडंच खाते, काय पण खाऊ. अगं पण सकाळी 7ला एवढं लवकर कोण खातं? मी खाते. मी मग ते सांगतोय, जिमला जाताना पण मी एवढं लवकर खात नव्हतो. 5 वाजताच खायचे पहिले मी. आता 7 वाजता सुरू केले, कारण इकडे उशिरा उठते. माझ्या माहेरी मी 5ला उठायचे, इथं मी 7 वाजता उठते म्हणून. उठत जा 5ला खात. नाही उठत जा. नाही अगं उठ. नाही. का? 5ला उठायला मला आवडत नाही, पण मला बाबा बळजबरी उठवायचे म्हणून मी उठायचे. बाबा ब्लॉग बघतात. बाबा ब्लॉग बघतील इकडे, आणि पप्पा पण बघतील. पप्पा पण उठवतील. नको नको. हा, माझे सासरे पण इकडे 5 वाजताच उठतात. फक्त आम्ही 3-4 जण आहे आळशी मेंबर. आळशी नाही यार, मी बसून माझं डोळ्यांचं. आणि ह्यांचा टाइम तर डायरेक्ट 9 वाजता आहे. 9ला नाही, 8 वाजता वगैरे. मी उद्या दाखवान तुम्हाला ब्लॉग, रिअल टाइमचा ब्लॉग काढून दाखवून हे किती वाजता होतं. अगं मला झोपायला पण लेट होतं आणि ना, माझ्या मीटिंग्स वगैरे असतात. यांची थेरपी कशी आहे, सॉरी थेरी अशी आहे की मी 8ला उठतो. म्हणजे तसं तर मी 7लाच उठलेलो असतो, पण मी लोळत असतो. हा, मग मोबाईल घेऊन बसलेलो असतो ना. हा, म्हणजे उठ नाही. तसं तर मी पण करू शकते ना. मग मी तर तसं मग 5लाच उठेन आणि मी लोळते असं म्हणते. हा, मग उठत जा 5ला, लोळत जा तू 2 तास. मी कुठं काय म्हणतो, तू उठत जा 5ला, लोळत जा 2 तास. मग तू 7ला स्टार्ट करते ना असंही. 2 तास लोळत जा, उठत जा 5ला. उद्यापासून मी तुला उठवत जाईल, तू लोळत जा, ठीक आहे? मी 7ला उठून मग लोळत जाईन 9 पर्यंत. आमच्या आई गेल्या आज बाहेर, आल्यावर त्यांना पण दाखवू. गाईज, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हे बघा, मी इथं जेवायला बसले आणि सिम्बाचे रिॲक्शन दाखवते तुम्हाला. माझ्याकडे कसा बघतोय, आणि त्याला आहे ना तिथे जेवायला वाढले बघा. हे ना इथे त्याला जेवायला वाढले, पण तरी त्याला माझ्याच ताटातलं खायचं आहे. हे बघा कसा बघतोय. त्याला इथेच खायचं आहे. त्याचं जेवायला मी वाढून ठेवलेलं आहे, तिथे बघू शकता तुम्ही. आणि इथे बघा त्याचं, हे बघा, हे बघा, हेच खायचं आहे त्याला. इथलेच मी जे पोळी खाईन तिनं त्याला दिलं आहे. तरी हे कसं खातो आहे बघा. हां, मला पाहिजे, दे, द्या ना यार. हे बघा, सिम्बाचं असं आहे. त्याचं खाणार नाही, आमचं लेणार नाही. प्लीज. मी कोणाचं आहे? माझंच. मग पण मी आणलेलं पण माझंच आहे. थँक्यू. नाही, एक घोट नाही. मी हे बघा, श्रेया आली म्हणून. हे बघा, माझी नणंद झाली म्हणून. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. ऊद बघितलं याचा. आई आली आणि श्रेया आली. हे बघा, एक्साइटमेंट बघा आमच्या डॉगीची. एक्साइटमेंट.
होय का? तीन तीन दोन दोन लाईन होत्या त्यामुळे मी एक्स्ट्रा मारले कशा मुंग्या होत्या? कशा होत्या? लाईन स्वतःला अशा अशा मुंग्या होत्या, अशा मुंग्या. त्याला जेवायला वाढलंय तिथं, ते इथली चपाती खातोय. मला सिंबा ओ आले का? नाही. कुठे आहे ओ आले का? काय प्रॉब्लेम आहे का बोलते फोन चार्जिंग लावायचा. रीड 22% चार्जिंग आहे. प्लीज संध्याकाळी ना रील काढायचे मला. असू दे मग त्यावेळेस लावतो मोबाईल चालायचे नाही ज्यावेळेस रील काढायचा अर्धा तास आधी लावतो. हॅलो गाईज, बघा आम्ही कसे झोपलोय. आई पडशान तुम्ही तिकडं. आता ओस्कू ओस्कू चीज चीज हे बघ प्लीज रिक्वेस्ट. हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललो आहे साखरेचं पोतं आणायला. साखरेचं पोतं आणायला बुद्धी आणि मी परत तिकडून येऊन घरी जायचं, ते ठेवून आईंना घेऊन परत गावात यायचं. तर चला 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 चला. आणि गोरा दिसतोय, गाव गोरा दिसतोय, गोरा रिअल मध्ये आहे काळा काळा. आता आम्ही चाललो आहे गावात कसला तरी स्प्रे आणायला. साखर ठेवली घरात. मैं हूँ डॉन. आम्ही आलो आहो पाणीपुरी खायला. याऊ माझा नवरा बसला बिचारा घरी एकटा. तर आम्ही पाणीपुरी खाऊन आल्यानंतर जेवण वगैरे केलं, चेंज केलं आणि आता झोपतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.